अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस गुढीपाडवा म्हणजे 19 मार्चला आपला जो गुढीपाडवा येतो तो संपूर्ण महाराष्ट्रात आनंदात साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी मांगल्याची, आनंदाची, सुख समृद्धीची गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या दिवशी काही ना काहीतरी आपण खरेदी करतोच आणि ही खरेदी म्हणजे अत्यंत शुभ आहे. तसेच या गोष्टी खरेदी केल्याने घरात वर्षभर धनधान्य टिकून राहते, आर्थिक समृद्धी येते, सुखशांती नांदते. कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत, कोणत्या टाळायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगते की आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, नवीन कपडे घेतो, धान्य घेतो, तेव्हाच त्याचबरोबर म्हणजे ह्यापैकी काही पण कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने हे सगळं आपल्याला घरी आणायचं आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की सोन्या चांदीच्या दागिने जर आपल्याला नाहीच जमले घ्यायला, घर, वाहन, वास्तू, जागा हे जर काही नाही ना जमलं, तर जे आपल्या या व्हिडिओमध्ये मी थोड्या वस्तू सांगणार आहेत, ज्या आपल्या खिशाला परवडणाऱ्या आणि घरात लक्ष्मीला आवडणाऱ्या, लक्ष्मी मातेच्या खूप आवडीच्या आणि घरात सुखसमृद्धी आणणाऱ्या वस्तू आहेत, त्याच्यामधली तुम्ही एक जरी वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी आणली तरी आपल्याला लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्या घरात सुख समृद्धीसुद्धा येणार आहे. गुढीपाडवा 19 मार्च 2026 या दिवशी आहे हे आपल्याला कळलं. सकाळी 7 ते 9 आणि अगदीच नाही जमलं तर 12च्या अगोदर आपल्याला गुढी उभारायची आहे. पूजा कशी करायची हे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तुम्हाला मी लिंक देते या व्हिडिओमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे बघा. आणि तुम्हाला पूजा जशी करायची आहे ना त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आता 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त. या दिवशी सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करायच्या असतात. पण यावर्षी सोनं चांदी इतकं महाग आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते जमणार आहे का? नाही. पण त्यापेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू मी आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या आपण व्यवस्थितपणे जाऊन घेऊन येऊ शकतो, आनंदाने घेऊन येऊ शकतो आणि त्या वस्तूंमुळे आपल्या घरात भरभराट येणार आहे. काही अशा पण वस्तू आहेत ज्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत, कटाक्षाने टाळायच्या आहेत, यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. प्रत्येकाचीच परिस्थिती समान असते असं नाही. कितीतरी कष्ट केले ना तर कधी कधी आपण ना खूप मागे असतो. म्हणजे कष्ट करतो पण घरात लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही. तर या दिवशी सोनं चांदी, घर, वाहन, जागा यापैकी जर काहीच नाही ना घेता आलं तर वाईट नका वाटू देऊ. कारण तुम्हाला माहिती की तुम्ही एवढं कष्ट करता पण पैशाला पैसा लागतच नाही. पण असं नाही आहे की या दिवशी ह्याच वस्तू घेतली तरच लक्ष्मी माता खुश होते, असं नाही आहे. आज लक्ष्मी मातेच्या आवडीच्या पण वस्तू आपण खरेदी करू शकतो. या वस्तू जर खरेदी केल्या तर लक्ष्मी माता खूप खुश होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. त्यापैकी एक म्हणजे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की धने आपल्याला आणायचे आहेत. धने हे लक्ष्मी मातेच्या आवडीचे असतात, त्यामुळे आणायचे आणि लक्ष्मी मातेला आपल्या देवघरात अर्पण करायचे आहेत. थोडे धने आपण तुळशीच्या कुंडीतसुद्धा टाकायचे आहेत, म्हणजे लावायचे आहेत. आता या तुळशीच्या कुंडीत लावले ना आणि ती आले ना धने उगवून, की मग आपल्याला असं समजायचं की आपल्या घरात सुखसमृद्धी यायला सुरुवात झालेली आहे. आता लक्ष्मी मातेला अजून काय काय गोष्टी आवडतात ना, त्या जरी आणल्या ना आपण या छोट्या छोट्या गोष्टी, तरीसुद्धा आपल्याला लक्ष्मी माता खूप भरभरून आशीर्वाद देणार आहे, खूप खुश होणार आहे. तर काय काय आणायचं लक्ष्मीच्या आवडीचं? कुबेर यंत्र आणायचं आहे, श्रीयंत्र आणायचं आहे, दिवा, आपल्याला दिवा लागतो की नाही देवाला लावायला रोज, तर तो दिवा आणायचा. तांब्याचा दिवा आणला तरी चालेल, तुम्ही स्टीलचा आणला तरी चालतो. श्रीफळ म्हणजे नारळ आणायचं आहे. हळदी कुंकू आवर्जून घेऊन यायचं आहे. या दिवशी नवीन देवघरसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. खूप लाभदायक असतं या दिवशी देवघर खरेदी केल्यानंतर. सुपारी आठवणीने आणा. सुपाऱ्या छोट्या छोट्या सुपाऱ्या मिळतात ना, लाल किंवा नेहमीच्या वापरातल्या पण सुपाऱ्या असतात, त्या पण तुम्ही घेऊन येऊ शकता. पण सुपारी आणायचीच आहे, कारण सुपारी आपल्या प्रत्येक शुभ कार्याला लागते. कलश आणायचा आहे. जर तुमच्या घरी कलश एकच असेल तो अजून लागत असतील कलश, किंवा आता तुम्ही गुढीला लावला आहे आणि तुम्हाला दुसरा कलश गुढीच्या तिथे ठेवायचा किंवा दरवाजामध्ये ठेवायचा, तर तुम्हाला लागणारच आहे ना, तर कलश पण घेऊन यायचं आहे. ह्या वस्तू आहेत ना ज्या लागणार आहेत त्या, म्हणजे कलश वगैरे असं तुम्ही अगोदर आणून ठेवलं तर चालेल. पण नारळ, हळद कुंकू, कापूर देवीला आवडतं ते, हे सगळं त्या दिवशी घेऊन यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत, खूप प्रिय आहेत.
आणि अजून बघा कमळगठ्ठ्याची माळ सगळ्यांना माहिती आहे. आपण कमळगठ्ठ्याची माळ किती भावनेने, मोठ्या भावनेने पूजतो आपण. तर कमळगठ्ठ्याची माळ पण आपल्याला आज घेऊन यायची आहे. लवंग, गूळ, भीमसेनी कापूर, मीठ, धान्य, झाडूसुद्धा आज तुम्ही आणू शकता. अगदीच सोनं आणि चांदी नाही जमत आहे म्हणून काहीच नाही वाटू द्यायचं, वाईट वाटू द्यायचं नाही, दुःख होऊ द्यायचं नाही. यातली एक जरी गोष्ट तुम्ही आणली ना, देवाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही आणूच शकता. म्हणजे भीमसेनी कापूर असेल, झाडू असेल. झाडू तर आपल्याला रेग्युलर लागतोच ना. आपण लक्ष्मीच्या पूजन दिवशी पण आपण तो खरेदी करतो, पण आजसुद्धा तो तेवढाच शुभ आहे. आता काही वस्तू तुम्हाला टाळायच्यात त्या पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता गोड पदार्थ पण तुम्ही आणू शकता. एकमेकांना स्वीट त्या दिवशी द्यायची असते, मग घरात बनवू शकता किंवा गोड पण पदार्थ आणू शकता. आता काय टाळायचं बघूया. या दिवशी काय काय खरेदी नाही करायचं बघा. लोखंडी वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत आज, कारण लोखंडी वस्तू खरेदी करणं हा नकारात्मकता असतो त्या लोखंडी वस्तूमध्ये. त्यामुळे आज त्या लोखंडी वस्तू खरेदी नाही करायचे. उधार काही घ्यायचं नाही. म्हणजे आता पैसे नाही आहेत, तुम्ही गेलेत दुकानात आणि समजा डाळ आणली आहे, तर उधार द्या, संध्याकाळी पैसे देतो, असं काही करायचं नाही आहे. त्या दिवशी आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असते या दिवशी जर तुम्ही उधार मागितलं तर. म्हणून उधार काहीच आणायचं नाही. कुठलीच गोष्ट आज उधार आणायची नाही. कधी गुढीपाडव्याच्या दिवशी उधारीचं सामान अजिबात घरी आणायचं नाही आहे. आणि वापरलेल्या वस्तू किंवा जुने कपडे किंवा वापरलेले काही पण जुनं असेल ते आणायचं नाही आहे. सेकंड हँड काहीच घ्यायचं नाही. म्हणजे समजा तुम्हाला एखादं काही घ्यायचं आहे तर तुम्ही सेकंड हँड घ्यायला जाता, जुन्या वस्तू काहीच नाही घ्यायच्या त्या दिवशी, कारण हे घरात येतं ना तेव्हा नकारात्मक ऊर्जा घेऊन येतं. तर या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. काळा रंग एक आणायचा नाही आहे, कारण काळा रंग पण नकारात्मकतेशीच जोडलेला असतो. म्हणून आपल्याला काळा रंग एक आणायचा नाही आहे या दिवशी घरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळे कपडेसुद्धा या दिवशी खरेदी तर नाहीच करायचे, पण घालायचे सुद्धा नाही आहेत. सगळ्यांना माहिती आहे की हा रंग नकारात्मकता असतो ह्याच्यामध्ये. त्यामुळे या सणाच्या दिवशी तर अजिबातच त्या काळ्या रंगाला महत्त्व द्यायचं नाही आहे. खोटं बोलायचं नाही, चिडचिड करायची नाही आहे, रागवायचं नाही आहे. हा मराठी दिवसाचा नववर्षाची सुरुवात होती आहे, त्यामुळे घरातलं वातावरण अगदी आनंदाने शांत ठेवायचं आहे. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाशी वाद घालायचा नाही. आता धान्य, आता बघा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की एप्रिलमध्ये बघा आपण धान्य घेतो आणि एप्रिलचं ऊन दाखवतो. तर आजच्या दिवशी जर आणलं ना धान्य तर एकदम बेस्ट आहे. नवीन कपडे, धान्य जर आणलं तर खूप बेस्ट आहे. तुळशीचं रोप आवर्जून आणा, खरेदी करा तुळशीचं रोप. या सगळ्या वस्तू आहेत ना तुम्हाला ज्या घ्यायच्या आहेत, म्हणजे जे खरेदी करायचं आहे ते नक्की खरेदी करा. जे नाही खरेदी करायचं आहे, जे टाळायचं आहे ते सुद्धा नक्की टाळा. आणि आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या गोष्टी करू नका. जसं नखं कापायचं, दाढी करणं, केस कापणं. पूजा करताना आपण चुका करू नका. म्हणजे हातातून कधी देव पडतो वगैरे असं नाही का, मूर्ती वगैरे पडते, तर तशा चुका करू नका. मोस्टली दिवसा झोपायचा नाही आहे. बऱ्याच जणांना दिवसा झोपायची सवय असते, पण त्या दिवशी नाही झोपायचं. आणि मांसाहार तर असं कुणी करतच नाही, पण खूप असे असे नाही का जे अजिबातच देवाला मानत नाहीत वगैरे ना, ती लोकं मुद्दाम मांसाहार करतात, मद्यपान करतात. तर ते पण नाही करायचं आहे. चुकूनही करू नका, कारण खूप पवित्र दिवस आहे हा. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घरात आहे ना, कुठली तुटलेली फुटलेली काही वस्तू असतील तर ते बाहेर काढायचं आहे. आणि खूप म्हणजे दरवाजे वगैरे आवाज करत असेल तर तात्पुरतं तेल वगैरे सोडा, कारण ॲक्च्युली ते बदलणं लगेच शक्य नसतं. पण तेल वगैरे लावा तिथे थोडंसं, असे ड्रॉप टाकायचा तेलाचा. कारण हे जे आहे ना आवाज करणारे दरवाजे, बंद पडलेलं घड्याळ, तुटलेली फुटलेली भांडी हे नकारात्मक शक्तीचं प्रतीक असतं. त्यामुळे आपल्याला हे सगळं बाहेर काढायचं. फाटलेली कपडे, दरवाज्यावर स्वस्तिक, शुभलाभाचं चिन्ह लावायचं. तुळस जर खराब झाली असेल तर नवीन रोप लावायचं. हे सगळं करायचं. देवघर सुशोभित करायचं. आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर सुशोभित करायचं. म्हणजे मग अन्नपूर्णा माता पण खुश होते. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या टाळायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगितल्यात, आणि ज्या ज्या करायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर खरंच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मग तुम्हाला जो पण आपला नवीन व्हिडिओ येईल ना तो लवकर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपला व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येते पाडव्याबद्दल, गुढीपाडव्याबद्दलचा. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थँक्यू.